औंढा नागनाथ मंदिराचा मोठा निर्णय, दर्शनासाठी प्रतीक्षा कमी होणार. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात श्रावणातील वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांना तासनतास रांगेत थांबावे लागू नये यासाठी नागनाथाचा मुकुट यंदा शिवलिंगाऐवजी गर्भगृहाच्या पायरीजवळ ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना पायरीजवळच बेल आणि फुले अर्पण करता येणार असून दर्शनासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. यामुळे गर्दीचे व्यवस्थापन हे अधिक सोपे होऊन भाविकांना जलद आणि सोयीस्कर दर्शन मिळवण्यात मदत होणार आहे. यावेळी आपण दर्शन लवकर होण्याच्या उद्देशानं दरवर्षी जो मुकुट आहे मुकुट आपला गाभाऱ्यामध्ये आहे. गाभाऱ्यामध्ये असल्यामुळे दर्शनासाठी 4 ते 5 तास भाविकांना वेळ लागत होता. तर त्या अनुषंगानं यावर्षी आम्ही असा निर्णय घेतला की जे मुकुट आहे देवाचं हे आपण पायरीच्या जवळ आणणार आहोत, जेणेकरून दर्शन जे आहे ते कमीत कमी वेळेमध्ये होईल. त्याचबरोबर आपण एक मदत केंद्र देखील स्थापन करत आहोत, जेणेकरून भाविकांना काही अडचणी आल्या तर त्या अडचणी दूर करता येतील. त्याचबरोबर दर सोमवारी नाश्त्याची व्यवस्था, त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था या सुविधा देखील आपण देणार आहोत. आणि पोलीस आणि महसूल प्रशासन, त्याचबरोबर मंदिर प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं यात्रा सुरक्षित कशी होईल यासाठी मंदिर प्रशासन प्रयत्नशील आहे. सर, मुकुट पायऱ्यापाशी ठेवल्याच्या नंतर भक्तांना गाभाऱ्यात जायची गरज आहे का? आणि मुकुट इथं नवीन दर्शन सुरू करताय, मुकुट बाहेर ठेवताय, त्यानंतर भक्तांना दर्शनासाठी किती वेळ लागू शकतो? आता सामान्यपणे जेव्हा आपण हे जे आपलं ज्योतिर्लिंग आहे हे गाभाऱ्यामध्ये असल्यामुळं इतर ज्योतिर्लिंगापेक्षा या ठिकाणी आपल्याला जास्त वेळ लागतो. परंतु आपण जर हे मुकुट पायऱ्याच्या जवळ आपण ठेवणार आहोत आणि त्यामुळे वेळ कमी लागणार आहे दर्शनासाठी. यावर्षी किती भक्त येऊ शकतात? गर्दी किती असू शकते? काय तयारी? दरवर्षी एक 60 ते 70 हजार लोक सोमवारी म्हणजे श्रावण सोमवारी येतात आपल्याकडे. यावर्षी देखील 60 ते 70 हजार लोक दर सोमवारी येतील असा अंदाज आहे.